नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या नेतृत्वात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालतीताई शंकर थविल यांनी नांदगाव तालुक्यातील जनता आणि कार्यकर्त्यांशी भेट घेत संवाद साधलाय। मालतीताई थविल यांनी नांदगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार म्हणून मला संधी मिळाल्यास लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे तसेच गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। यावेळी नांदगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदगाव मतदारसंघात मालती थविल यांची ही पहिलीच भेट होती। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांच्या वतीनं मालतीताई थविल यांना भरघोस मतांनी विजय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। नांदगाव मतदारसंघातील जनतेला मालती थविल यांनी मतदान करण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलंय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर, उपाध्यक्ष धीवर, वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख मुक्ताराम बागुल, वंचित बहुजन आघाडीच्या मनमाड शहराध्यक्ष आम्रपाली निकम, बोलठाण येथील लक्ष्मीबाई गायकवाड आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदगाव तालुका अध्यक्ष मी आहे। आज आमच्या लोकांना फार अडचणी आहेत, फार दबाव आहे, म्हणून माझा समाज भाऊ ज्या दिवशी माझा वाढदिवस झाला तुम्ही लोक बघितले, ते लोक आज जरी इथं नसतील परंतु मी तुम्हाला एक शब्द देतो ताई, आज इथं नाही पण ते मतदान पेटीमध्ये तुम्हाला नक्की दिसतील। मी तुम्हाला हा शब्द देतो, मी रात्रंदिवस माझ्या जीवाचं रान करेल, सर्व वंचितांच्या दारात जाऊन त्यांचे पाय धरेल ताई, बाळासाहेब आंबेडकरांसाठी जीवाचं रान करेल, परंतु तुम्हाला निवडून आणण्याचं काम हा इथला धनगर समाज करणार आहे। ताई आम्हाला गरज आहे तुमची। येत्या 15-20 वर्षामध्ये आम्ही बघत आहोत आमचे मुलं बाळा उन्हात आणत असतात ताई। तुम्हाला सांगतो कुठल्याच सरकारला लाज वाटली नाही आजपर्यंत की धनगर समाज हा खरंच उन्हात रानामध्ये फिरतो, मेंढ्या घेऊन जंगलामध्ये आपलं जीवन जगत असतो। फक्त धनगराचं मतदान लागतं, आम्हाला आरक्षण असून सुद्धा आरक्षण देत नाही आणि आमचे फक्त मतदान घेण्यासाठी आमचे काही पुढारी त्यांच्या मागपुढे आपल्या स्वतःचे बडगे भरण्यासाठी मागपुढे करत असतात आणि समाजाच्या नावावर दलाल्या करत असतात। परंतु मी धनगर समाजाला आज इथून सांगतो की आज वंचित बहुजन आघाडी बरोबर सर्व समाजाला येण्याची गरज आहे। जर तुम्हाला कोणी आरक्षण देईल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर देतील, हे तुम्हाला ठामपणे सांगतो। अरे या लोकांना आरक्षण काय हेच माहित नाही, यांना आरक्षण द्यायचं कसं हेच माहित नाही, तर हे आरक्षण देतील कुठून? जर आरक्षणाचा अभ्यास असेल, आरक्षण कसं देता येत असेल ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांना माहित आहे, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। ते कोणापुढे कधी झुकत नाही, कोणाच्या सत्तेला मोह दिली नाही, कोणाच्या पदाला भाडे नाही, ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचे मावळे आम्ही नांदगावमध्ये काम करतो। आम्ही कोणाच्या भूलथापा पैशांना आम्हाला दादागिरी केली किंवा आम्हाला धमकवण्याचं काम केलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसाठी आणि मालतीताई तुमच्यासाठी जेल कापू मार खाऊ पण यांना धडायला शिकवलं बरं नाही। पोळ्यांमध्ये फिरणारे फार आहेत, यांचा दबाव असणार, पण परंतु आपण कोणाला घाबरता कामा नाही। आपल्या पाठीमागं जो ब्रँड आहे, जो नाव आहे ते आंबेडकर घराण्याचं नाव आहे। इथून पुढे आपण कोणालाच घाबरण्याचं काम नाही, आपलं काम आपण ताकदीप्रमाणे करावा। आणि येणारा चैतन्य दादा मी तुम्हाला सांगू शकतो की मनमाड शहरामध्ये ज्यावेळेस मागच्या खासदारकीची निवडणूक होती, अभी ये बोल रहे थे अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। बोले ठीक है भाई, अभी हमको समझ में नहीं आ रहा था अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, इसलिए हमने क्या किया उधर बटन दबा दिया। पण बाद में हमारे दार में आए, हमारे पैर पड़े, बोले हम तुम्हारे लिए पाणी लाएंगे। नांदगावचा सगळ्यात मोठा पाणी प्रश्न आहे नांदगाव तालुक्याचा, आणि नांदगाव तालुक्यामधला ते मनमाडचा इतका मोठा पाणी प्रश्न आहे की हम पाणी लाएंगे, हम महापुरुष के पुतले लाएंगे, हम विकास करेंगे, अच्छे दिन आएंगे भाई, अच्छे दिन आएंगे। म्हणून आमच्या माता मौल्यांनी काय केलं, कमळाबाईचं बटन दाबलं। बरं ठीक आहे भाई, दाबलं तर दाबलं, पण 3 वर्षाच्या नंतर तुम्ही येऊन पण पाहिजे ना। बरं ठीक आहे, त्यामुळे 2018ला भीमा कोरेगावचं प्रकरण झालं आणि बाळासाहेब आंबेडकर आमच्या समोर आले, त्यावेळेस कळालं। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।